आपल्या नागपूरचा सुपुत्र देवेंद्र हे पहिल्यांदा मुख्यमंत्री शपथ घेतल्यानंतर नागपुरात येत आहे। ही त्यांची तशी तिसरी शपथ आहे, तशी चौथी झाली असती, परंतु दुर्दैवाने घटना घडल्यामुळे चौथी झाली नाही। परंतु आपल्या नागपूरचा जो कधी नगरसेवक राहिला, दोन टर्म महापौर राहिला, 6 टर्म आमदार म्हणून निवडून आला, याचा अर्थ असा आहे की त्यांची लोकप्रियता तेवढी जास्त आहे की जनतेमध्ये कार्यकर्ते आणि जनता मिळून परवाची त्यांची जी येण्याची तयारी आहे ती तयारी मोठ्या प्रमाणात आम्ही करत आहोत। भारतीय जनता पार्टीचे तर कार्यकर्ते करतच आहे, पण मला आश्चर्य वाटतं आहे की याचा प्रमुख म्हणून मला अनेक ठिकाणून फोन येतात आहे, जसं विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्समधून फोन येतात किंवा आम्हाला स्वागत करायचं आहे, तर आम्ही कुठे स्वागत करावं त्यांचं, आमच्यासाठी कुठे स्टेज टाकून द्याल का तुम्ही। सरदार मंडळींकडून येत आहे, मुसलमान मंडळींकडून येत आहे, सुदर्शन समाजाकडून येत आहे। तर हे स्वागताची त्यांची जो उत्साह आहे तो उत्साह दिसतो आहे। काही ठिकाणी बंजारा नृत्य हे येत आहे, लाडक्या बहिणी हजारोच्या संख्येमध्ये फेटे बांधून येतील अशी स्थिती आहे। अनुसूचित आपले बांधव जे आहे ते निळे फेटे घालून येतील। या पद्धतीने संपूर्ण व्यवस्था ही करायचं चालू आहे। आणि मला असं वाटतं या 2 दिवसात जसं तुम्ही उद्या आज मीडियाच्या माध्यमातून हे बाहेर जाईल की माननीय देवेंद्रजी येतात आहे, याच्या 4 पट स्वागत या नागपूर शहरात त्यांचं होणार आहे। एअरपोर्ट ते त्यांच्या घरात ते लक्ष्मीभवन चौकापर्यंत स्वागत घ्यायचं ठरवलं आहे, कारण लक्ष्मीभवन चौक मोठा आहे आणि लक्ष्मीभवन चौकात त्यांचं भाषण करण्याचं निश्चित केलेलं आहे। त्याच्यामुळे लक्ष्मीभवन चौकात ते लोकांना संबोधित करतील आणि त्याच ठिकाणी रॅली संपेल।